वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल. एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा सीटेट 6 सप्टेंबर 2026 विषय मराठी अध्यापनशास्त्र, मराठी पॅडागॉजी पेपर 1 आणि पेपर 2 साठी आपण पुन्हा आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून काही इम्पॉर्टंट आणि सिलेक्टेड प्रश्न पाहणार आहोत. मित्रांनो, कारण रिसेंटली जशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जात आहे, इम्पॉर्टंट प्रश्न विचारले जात आहेत, तशाच प्रकारचे प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत. महत्त्वपूर्ण प्रत्येक प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून ॲड केलेला आहे. तर चला व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचे जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनललासुद्धा जॉईन करू शकतात. आणि जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. मित्रांनो, सीटेट सप्टेंबर 2026 साठी तुम्हाला टोटली लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर आमच्या चॅनलच्या माध्यमातून फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे. तर आताच जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. पाहूया प्रश्न क्रमांक 1. आता जशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे की कथाकथन ही अध्यापन शास्त्रीय पद्धती डॅश डॅश करिता वापरतात, अशा प्रकारे हा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स या ठिकाणी दिलेले आहेत. तर बघा, कथाकथन ही अध्यापन शास्त्रीय पद्धती भाषा कौशल्य आणि साक्षरता विकसित करण्यासाठी वापरली जाते. म्हणजे पर्याय जे 3 असेल, ऑप्शन जे 3 असेल आपलं योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, ऑप्शन 2 सुद्धा या ठिकाणी बरोबर उत्तर असू शकतो विद्यार्थ्याच्या संभाषण क्षमतेत वाढ होण्यासाठी. परंतु म्हणजे पॅडागॉजीमध्ये कसं असतो, जे परफेक्ट आन्सर आहे किंवा पॅडागॉजीमध्ये कधी कधी 4ही पर्याय बरोबर दिले जातात, परंतु सर्वात परफेक्ट जे आन्सर असणार आहे ते या ठिकाणी आपल्याला गृहीत धरावं लागतो. म्हणजे ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे, आन्सर कीमध्ये उत्तर दिलेलं आहे की भाषा कौशल्य आणि साक्षरता विकसित करण्यासाठी. पाहूया दुसरा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2. आता दुसरा जे प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की खालील प्रक्रियेस काय म्हणाल. आता हे बघा, एक प्रक्रिया या ठिकाणी दिलेली आहे की शिक्षक एक पाठ्यांश वाचतात आणि विद्यार्थी गटाने बसून त्यातील मुद्दे लिहून घेतात आणि पुन्हा पाठ्यांश तयार करतात. अशा प्रकारे एक प्रक्रिया या ठिकाणी दिलेली आहे किंवा उपक्रम या ठिकाणी दिलेला आहे. आणि आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. श्रुतलेखन आहे, व्याकरण सांगणे आहे, पुनर्लेखन प्रक्रिया आहे किंवा पारस्परिक श्रुतलेखन आहे. अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. तर हे बघा, उत्तर असणार आहे व्याकरण सांगणे. म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे, आपलं योग्य उत्तर असणार आहे. कारण की व्याकरण सांगणे म्हणजे येथे शिक्षक मजकूर वाचतो, विद्यार्थी मुद्दे तयार करतात आणि त्या आधारावर पुन्हा मजकूर तयार करतात. या प्रक्रियेत भाषेची मांडणी, रचना, वाक्यरचना यांचा अभ्यास होतो. त्यामुळे ही व्याकरण जाणीव वाढवणारी प्रक्रिया आहे. म्हणजे ऑप्शन जे बी असेल सर, पर्याय जे बी दिलेला आहे, आपलं योग्य उत्तर राहणार आहे. प्रश्न 3 आहे की प्रक्रियात्मक लेखन पद्धतीत कोणत्या गोष्टीवर लक्ष केंद्रित असतात. आता हे बघा मित्रांनो, प्रक्रियात्मक लेखन पद्धती याबाबत कोणत्या गोष्टीवर लक्ष केंद्रित असते, अशा प्रकारे हा प्रश्न आहे. तर बघा, लेखन पद्धती व निष्पत्ती हे दोन्ही पद्धती. म्हणजे ऑप्शन जे 3 असेल सर, पर्याय जे 3 दिलेला आहे, आपलं योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 3 असेल बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न 4 दिलेला आहे की विद्यार्थी अतिशय उत्तम पद्धतीने लिहितात जेव्हा. आता हा प्रश्न म्हणजे पॅडागॉजीमध्ये अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला वारंवार रिसेंटली परीक्षेमध्ये विचारले जातात. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि प्रश्न काय आहे की विद्यार्थी अतिशय उत्तम पद्धतीने लिहितात जेव्हा. तर हे बघा, मजकूर विद्यार्थ्यांशी संबंधित व अर्थपूर्ण असतो तेव्हा. म्हणजे पर्याय जे 2 असेल सर, ऑप्शन जे 2 दिलेला आहे, आपला बरोबर उत्तर राहणार आहे. पर्याय जे 2 असेल, आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. मित्रांनो, प्रत्येक प्रश्न जे आहे ते परीक्षेच्या दृष्टीने मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्नांचा समावेश आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून केला आहे. कारण जशा प्रकारे प्रश्न रिसेंटली परीक्षेमध्ये विचारले जातात तशाच प्रकारचे प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत. प्रश्न दिलेला आहे की जेव्हा एखाद्या विद्यार्थ्याला विषयावर किंवा घटनेवर छोटीशी कविता तयार करण्यास सांगितली जाते तेव्हा तो कशाचा वापर करतो. हा प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारला जात आहे. तर हे बघा मित्रांनो, त्या ठिकाणी विद्यार्थी सर्जनशील विचार याचा वापर करणार आहे. म्हणजे ऑप्शन जे 1 दिलेला आहे सर, पर्याय जे 1 दिलेला आहे, आपलं बरोबर उत्तर राहणार आहे. प्रश्न 6 दिलेला आहे की विद्यार्थ्यांना
जेव्हा त्यांची शब्दलेखन आणि विरामचिन्हे वापरण्याची क्षमता वाढविण्यासाठी शिकविले जाते तेव्हा. फक्त प्रश्न वाचून घ्या, फक्त प्रश्न समजून घ्या, म्हणजे लगेच आपल्याला या ठिकाणी उत्तर मिळणार आहे. या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे की शब्दलेखन आणि विरामचिन्हे वापरण्याची क्षमता वाढविण्यासाठी शिकवली जाते तेव्हा त्यांची अचूकता वाढते, म्हणजे ते मिस्टेक काही करत नाही. ऑप्शन जे बी असेल सर, पर्याय जे बी दिलेला आहे आपला योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे बी असेल बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न 7 आहे की भाषेच्या वर्गात वाक्य रचनेचा सराव म्हणजे काय. तर हे बघा, भाषेच्या वर्गात म्हणजे लँग्वेजच्या क्लासमध्ये वाक्य रचनेचा सराव करणे म्हणजे विद्यार्थी सभोवतालच्या जगातून वस्तूच्या संदर्भात आलेल्या अनुभवांच्या भाषिक उपक्रमामध्ये वापर करतात. म्हणजे पर्याय जे 3 असेल सर, ऑप्शन जे 3 दिलेले आहे आपलं योग्य उत्तर राहणार आहे. पर्याय जे 3 असेल बरोबर उत्तर असणार आहे. मित्रांनो, अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला 100% 6 सप्टेंबर 2026 मराठी पॅडागॉजी पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये पाहायला मिळणार आहे. व्हिडिओला प्लीज लाईक करत राहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. प्रश्न आहे की भारतात प्रादेशिक भाषेच्या विकासासंदर्भात पुढीलपैकी कोणती बाब अडथळा ठरत नाही. तर बघा, निगेटिव्ह वेमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे की प्रादेशिक भाषेच्या संदर्भात कोणती बाब अडथळा निर्माण करत नाही किंवा अडथळा ठरत नाही. तर बघा, लोकांना ही गोष्ट अपरिचित असणे हा आपला उत्तर राहणार आहे, कारण ही बाब जे आहे ते अडथळा ठरणार नाही. म्हणजे ऑप्शन जे 1 दिलेला आहे सर, पर्याय जे 1 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे. प्रश्न 9 आहे की भाषा आकलन म्हणजे काय. आता ॲज अ टीचर आपल्याला माहीत आहे की भाषा आकलन म्हणजे काय, अशा प्रकारे हा प्रश्न दिलेला आहे. तर लक्षात ठेवा की मानवी मेंदूच्या जन्मजात क्षमतेमुळे भाषा ग्रहणाची प्रक्रिया म्हणजेच भाषेचे आकलन. म्हणजे ऑप्शन जे डी असेल सर, पर्याय जे 4 दिलेला आहे आपला योग्य उत्तर राहणार आहे. पर्याय जे 4 असेल बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे, कारण की मानवी मेंदूच्या जन्मजात क्षमतेमुळे भाषा ग्रहणाची प्रक्रिया, भाषा आकलन किंवा संपादन ही एक नैसर्गिक, अचेतन आणि स्वयंचलित प्रक्रिया आहे. प्रसिद्ध भाषाशास्त्रज्ञ नोम चॉम्स्की यांच्या सिद्धांतानुसार मानवी बालकात जन्मापासूनच भाषा शिकण्याची जन्मजात क्षमता असते, ज्याला LADL असे म्हणतात. मुले कोणत्याही औपचारिक शिक्षणाशिवाय किंवा व्याकरणाचे नियम न शिकता केवळ आपल्या पर्यावरणातून भाषा आत्मसात करतात. म्हणजे ऑप्शन जी डी असेल आपला 100% या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे. प्रश्न क्रमांक 10 दिलेला आहे की एक भाषा शिक्षक लेखन कौशल्य कोणत्या प्रकारे शिकू शकतो. तर बघा, एक भाषा शिक्षक लेखन कौशल्य जे आहे ते मित्रांनो बुद्धीला चालना देणाऱ्या युक्ती वापरून मुलांना स्वतःच्या शब्दात लिहायला सांगून, म्हणजे पर्याय जे 3 राहणार आहे. ऑप्शन जे 3 असणार आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे, तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनललासुद्धा जॉईन करू शकतात. आणि जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. मित्रांनो, सीटेट 6 सप्टेंबर 2026साठी तुम्हाला टोटली लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर पेपर 1 आणि पेपर 2साठी आमच्या चॅनलच्या माध्यमातून फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे. आताच जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. प्रश्न 11 आहे की, हे बघा, प्रश्न 11 दिलेला आहे की अस्खलित भाषा क्षमतेत कोणत्या प्रकारे वाढ करता येते. अशा प्रकारे हा प्रश्न विचारलेला आहे आणि लॉजिकली प्रश्न आहे. आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. तर हे बघा, संभाषणात भाषेचा वापर करण्यासाठी अनुकूल संधी उपलब्ध करून देऊन, म्हणजे जे ऑप्शन 4 असेल सर, पर्याय जे 4 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 4 असेल योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. प्रश्न 12 आहे की भाषा शिकविण्यासाठी तयार केलेल्या आदर्श पाठाची सुरुवात डॅश डॅश यापासून होते. तर बघा, भाषा शिकवण्यासाठी जेव्हा आपण पाठ तयार करतो किंवा आदर्श पाठाची जी सुरुवात करतो मित्रांनो, ते गोषवारा सांगणे आणि विद्यार्थ्यांना कृती करण्यास सांगणे यापासून होते. म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे आपला योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 2 असेल बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न आहे की उपचारात्मक शिक्षण म्हणजे डॅश डॅश कार्य आहे. तर हे बघा, उपचारात्मक शिक्षण म्हणजे प्रशिक्षण संबंधी कार्य आहे. म्हणजे ऑप्शन जे बी असेल
सर पर्याय जे 2 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 2 असेल बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. प्रश्न 14 दिलेला आहे की हे बघा, प्रश्न जशा प्रकारे विचारलेला आहे की भाषिक कौशल्य पुढीलपैकी कोणत्या पद्धतीने शिकवली गेली पाहिजे. तर हे बघा मित्रांनो, भाषिक कौशल्य जेव्हा आपण विद्यार्थ्यांना शिकवतो तेव्हा त्यांना कोणती पद्धतीने ही भाषिक कौशल्य शिकवली पाहिजे. प्रश्न अशा प्रकारे आलेला आहे. तर भाषिक कौशल्य म्हणजे काय? सुनणं, बोलणं, लिखणं, पढ़णं हे आपले भाषिक कौशल्य आहे. म्हणजे ऑप्शन जे सी असेल एकत्रितपणे, पर्याय जे सी दिलेला आहे आपला एकत्रितपणे उत्तर असणार आहे. कारण की भाषेचे 4 मूलभूत कौशल्य म्हणजे ऐकणे, बोलणे मतलब बोलणं, वाचन मतलब पढ़ना आणि लेखन म्हणजे लिखणं हे एकमेकांशी अत्यंत संबंधित आणि अंतरसंबंधित असतात. जेव्हा आपण एखाद्या भाषेचा सराव करतो तेव्हा एकाच वेळी अनेक कौशल्ये वापरली जातात. उदाहरणार्थ वाचताना अर्थ समजून घेणे आणि लिहिताना बोलताना ऐकणे. त्यामुळे त्यांना वेगळे न शिकता एकत्रितपणे शिकल्यास भाषेचा विकास अधिक प्रभावीपणे आपण करू शकतो. म्हणजे ऑप्शन जे सी असेल सर, पर्याय जे सी दिलेला आहे योग्य उत्तर असणार आहे. पुढीलपैकी कोणाचा संबंध भाषेतील अर्थाच्या पैलूशी आहे? तर हे बघा मित्रांनो, शब्दार्थ मीमांसा हा प्रश्न 2026च्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. म्हणजे फेब्रुवारी 2026मध्ये हा प्रश्न विचारला गेला आहे. ऑप्शन 1 आपलं उत्तर असणार आहे. पर्याय 1 बरोबर उत्तर असणार आहे. कारण की शब्दार्थ मीमांसा यामध्ये शब्द, वाक्य किंवा वाक्यांशाचा नेमका अर्थ काय होतो याचा अभ्यास केला जातो. पुढचा प्रश्न सोपा प्रश्न आहे. हा सुद्धा 2026मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे की पुढीलपैकी कोणता सिद्धांत भाषा शिक्षण या संबंधीचा नाही? तर हे बघा, भाषा ही व्याकरणाचे नियम, रूप यांना पाठ करून शिकली जाते. हा जे विधान आहे ते निगेटिव्ह दिलेला आहे. म्हणजे आपला योग्य उत्तर असणार आहे. कारण की प्रश्न निगेटिव्ह वेमध्ये विचारलेला आहे. ऑप्शन जे सी असेल सर, पर्याय जे 3 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, सीटेट सप्टेंबर 2026साठी आपले अपडेट प्रश्नसंच अवेलेबल आहे. जशा प्रकारे आपण TETसाठी अपडेट प्रश्नसंच तयार केले होते तशाच प्रकारे आपण या ठिकाणी हे प्रश्नसंच तयार केलेले आहे. पेपर 1 साठी मराठी, हिंदी, बाल मानसशास्त्र, परिसर अभ्यास आणि गणित या 5 विषयांचा समावेश आपण या ठिकाणी केलेला आहे. प्रत्येक विषयासाठी तुम्हाला 10 प्रश्नपत्रिका दिलेली आहे विथ आन्सर की. म्हणजे मराठीची 10 प्रश्नपत्रिका विथ उत्तर सूची, हिंदीची 10 प्रश्नपत्रिका, गणितची 10 प्रश्नपत्रिका, एकूण 50 प्रश्नपत्रिका आहे. सीटेट 6 सप्टेंबर 2026साठी फक्त 499 रुपये आपण या ठिकाणी प्राईस ठेवलेला आहे. तशाच प्रकारे पेपर 2 मध्ये हिंदी, मराठी, बालमानसशास्त्र आणि समाजशास्त्र म्हणजे SST पॅडागॉजी, पेपर 2 साठी आपण जे पॅक तयार केलेला आहे ते 399 मध्ये आहे. म्हणजे पेपर 2 साठी सुद्धा तुम्हाला 40 प्रश्नपत्रिका दिली जाईल. प्रत्येक विषयासाठी 10 प्रश्नपत्रिका विथ आन्सर की. म्हणजे सीटेटची जशी प्रकारे प्रश्नपत्रिका असते तशाच प्रकारे आपण ही प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे. आणि जर तुमचे पेपर 1 आणि पेपर 2 दोन्ही पेपर असेल तर तुम्हाला दोन्ही पेपरसाठी सराव 90 प्रश्नपत्रिका या ठिकाणी दिली जाईल मित्रांनो. म्हणजे सीटेटमध्ये जशा प्रकारे रिसेंटली प्रश्न विचारले जातात, रिसेंटली जशा प्रकारे परीक्षा घेतली जात आहे तशाच प्रकारची प्रश्नपत्रिका आपण तयार केलेली आहे मित्रांनो. थेट प्रश्न तुम्हाला डायरेक्ट परीक्षेमध्ये अशाच प्रकारचे विचारले जाईल. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर दिलेला आहे. या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही हे परचेस करू शकता. सिम्पली व्हॉट्सअपमध्ये हाय करा, स्कॅनर पाठवलं जाईल, त्यावर पेमेंट करून फक्त स्क्रीनशॉट टाका. म्हणजे लगेच आपल्याला हे अपडेट प्रश्नसंच 6 सप्टेंबर 2026 पेपर 1 आणि पेपर 2 साठी अवेलेबल करून दिले जाईल मित्रांनो. व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकता. तर व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हा सोपा प्रश्न आहे. हा सुद्धा 2026 मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे की इयत्ता 6वीची शिक्षिका फळाच्या मध्यभागी एक शब्द लिहिते आणि विद्यार्थ्यांना त्या शब्दाशी संबंधित सर्व शब्दावर विचार करण्यास सांगते. या उपक्रमातील महत्त्वाचे उद्दिष्टे म्हणजे काय? विद्यार्थ्यांच्या शब्दसंग्रहात सुधारणा करणे. ओके, आता शिक्षिका काय करते? जल हा शब्द त्यांनी लिहिला म्हणजे जलचा अर्थ काय? पाणी, नीर, जे जे जलचे समानार्थी शब्द आहेत ते लिहून टाकते. याचा अर्थ म्हणजे विद्यार्थ्यांच्या शब्दसंग्रहात सुधारणा करणे. ऑप्शन 1 बरोबर उत्तर राहणार आहे. पर्याय जे 1 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. लक्षात ठेवा, 6 किंवा 7 मार्कासाठी व्याकरण विचारला जातो. फक्त 6 किंवा 7 मार्कासाठी मॅक्झिमम व्याकरण विचारला जातो आणि संपूर्ण व्याकरण तुम्हाला जी कविता दिली जाते
जे परिच्छेद उतारे दिले जातात त्या आधारावर प्रश्न विचारतात. डायरेक्ट व्याकरणचे प्रश्न सीटेटमध्ये नसतात. सिलेबस समझून गया, सिलेबस जानून गया, क्योंकि आप लोगों को पता होना चाहिए कि सिर्फ आपको जो पैसेज दिए जाते हैं उन्हीं के बेस पर आपको ग्रामर पूछा जाता है. डायरेक्ट ग्रामर परीक्षा में नहीं पूछा जाता है. टोटली पेडागॉजी आपको लँग्वेज में दी जाती है. आता उर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता, तर हृदय. उर म्हणजे काय, तर हृदय. म्हणजे ऑप्शन जे 4 असेल, पर्याय जे 4 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढीलपैकी विशेष नाम कोणते, तर विशेष नाम चंद्र. ऑप्शन जे 2 असेल सर, पर्याय जे 2 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे सोपे सोपे व्याकरणचे, म्हणजे एकदम सोपे प्रश्न असतात. व्याकरणचे हे फ्रीचे मार्क्स असतात, एकदम सोपे प्रश्न असतात. आता निम्मे पोपट, अधोरेखित शब्दाच्या विशेषणाचा प्रकार कोणता, तर बघा निम्मे पोपट म्हणजे काय, तर बघा गणना विशेषण आहे, परंतु अपूर्णांक वाचक गणना विशेषण आहे. म्हणजे ऑप्शन जे 4 असेल सर, पर्याय जे 4 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 4 असेल बरोबर उत्तर असणार आहे. मित्रांनो, अशा प्रकारे आपण सीटेट 6 सप्टेंबर 2026 साठी काही इम्पॉर्टंट आणि सिलेक्टेड महत्त्वपूर्ण 20 प्रश्न आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले आहोत मित्रांनो. आणि तुम्ही पाहू शकतात की मराठीचा सुद्धा आपला एक स्पेशल पॅक आपण तयार केलेला आहे, ज्यामध्ये तुम्हाला मराठीचे नोट्स सोबत मराठी पेपर 1 चे प्रश्नसंच सोबतच मराठी पेपर 2 चे प्रश्नसंच फक्त म्हणजे 199 मध्ये नोट्स, 100 मध्ये पेपर 1 साठी प्रश्नसंच आणि 100 मध्ये पेपर 2 साठी प्रश्नसंच. म्हणजे अशा प्रकारे मराठीचा एक स्पेशल कॉम्बो पॅक आपण तयार केलेला आहे मित्रांनो. 299 मध्ये तुम्हाला प्रश्नसंच आणि नोट्स सुद्धा या ठिकाणी मिळणार आहे. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर दिलेला आहे, या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही हे परचेस करू शकतात. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत.